नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गोबी मंचुरियन बनवणार आहोत. त्यासाठी एक कोबीचा छोटा गड्डा घेतलेला आहे, तो खिसून घेतला मी. 2 वाट्या खीस घेतलेला आहे एका बाउलमध्ये. पाव वाटी मैदा घ्यायचा आहे, पाव वाटीपेक्षा थोडा कमी. 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं. अर्धा चमचा तिखट पावडर घेतली. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. चमच्याच्या टोकावर मिरपूड घेतली. मीठ घातलं चवीप्रमाणे. आलं लसूण पेस्ट घातली. हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचे गोळे करायचे. मंचुरियनसाठी लागणारे जे गोळे, बेसिक गोष्ट आहे ते आपण गोळे तयार करून घ्यायचे. हाताला थोडंसं तेल लावा किंवा तूप लावा. तुम्हाला जमेल तसं एका हाताने दोन्ही हाताने असे गोळे करून घ्या. गोळे पूर्ण करून झालेले आहे. मी गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवलेली आहे. थोडं तेल घातलं आणि त्याच्यात हे गोळे 2-3 बॅचमध्ये तळून घेत आहे. गोळे तळून झालेले आहेत. त्यातलं थोडं तेल मी कमी केलं आणि थोड्या तेलामध्ये मिरची घातली, बारीक वाटलेली. पहिला बारीक चिरलेला लसूण घातला. लसूण चांगला खरपूस भाजला गेला की मग बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे. मग कांद्याची पात घातली, बारीक चिरलेली ओल्या कांद्याची पात. बारीक चिरलेली ढबू मिरची घातली, सिमला मिर्च. दोन्ही चांगलं परतून घ्यायचं. कांदा घातला. कांदाही छान परतून घ्यायचा. सॉस घातला, टोमॅटो सॉस, केचप. 1 चमचा टोमॅटो सॉस घातला. 1 चमचा सोया सॉस घातला. कांदा थोडा भाजून झाल्यानंतर हे सॉस घालायचे. 1 चमचा चिली सॉस घातला. एक चमचा व्हिनेगर घातलं. थोडंसं परतलं आणि मग पाणी ओतलं. खूप हे सगळं शिजवण्यासाठी म्हणून थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचं. आपल्याला खूप घट्ट नको आहे. मीठ घातलं चवीपुरतं. 1 चमचा कॉर्नफ्लोअर दुसऱ्या वाटीमध्ये घ्यायचा. त्याच्यामध्ये पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची. आणि ही ह्याच्यामध्ये ओतायची. खूप घट्ट वाटलं तर वरून पाणी घाला तुम्ही, कारण आपल्याला घट्ट नको आहे. गोळे टाकल्यानंतर गोळ्यांना असं ते पेस्टसारखं सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे. हवं त्या प्रमाणात पाणी घालून ते व्यवस्थित करून घ्या. गोळे घातले, कोथिंबीर घातली वरून. थोडा वेळ परतायचे गोळे घातल्यानंतर त्या मिश्रणामध्ये. मस्त असे मंचुरियन तयार. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.